नमस्कार. आज 17 जुलै 2024 आषाढी एकादशी. आज पंढरपुरामध्ये विठुरायाला भेटण्यासाठी हजारो लाखो वारकऱ्यांची मांदियाळी जमलेली आहे आणि हा अत्यंत हृद्य असा सोहळा तिथं साजरा होतोय. त्यानिमित्तानं आज एका भक्तिगीताचा आपण आढावा घेणार आहे. मी त्याला भक्तिगीत म्हणतो कारण तो अभंग नाही आहे. आणि झाला महार पंढरीनाथ या सिनेमासाठी, या मराठीतील चित्रपटासाठी ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत आहे. बाबूजी म्हणजे सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे यांनी हे गायलेलं अतिशय छान, खूप गाजलेलं, तुम्हा सर्वांना आवडणार असं हे भक्तिगीत आहे. आणि याचा आज आपण पूर्ण आढावा घेणार आहे. आणि हार्मोनियमवर ते कसं वाजवता येतं याचं प्रात्यक्षिक शक्यतो 3 किंवा 4 भागामध्ये बघायचं आहे. कारण हे मुळातच 3 अंतरे असलेलं हे भक्तिगीत आहे. त्यामुळं आणि त्यातले सगळे बारकावे जर समजावून सांगायचे म्हटले तर खूप वेळ लागणार आहे. एका एपिसोडमध्ये हे शक्य नाही आहे. प्रथम असं लक्षात घेऊ आपण की याची संगीत रचना जी केलेली आहे ती बाबूजींनी. आणि या भक्तिगीतासाठी मुख्यत्वे करून त्यांनी निवडलेला आहे तो राग आहे मालकंस. मालकंस हा राग गंभीर प्रकृतीचा आणि शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर उत्तर रात्री गाण्याचा असा हा राग आहे. आरोहामध्ये 5 स्वर, अवरोहामध्ये 5 स्वर असा हा ओढव ओढव राग आहे. इंग्लिशमध्ये त्याला पेंटॅटोनिक म्हणजे 5 स्वरांचा राग असं म्हणतो आपण. ते कोणते कोणते ते पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्यावेळेला एखादं गीत किंवा एखादं गाणं वाजवायचं असेल त्यावेळेला पहिल्यांदा जर शक्य असेल तर त्या रागाची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये जे स्वर वापरलेले असतात किंवा त्याचा उपयोग केलेला असतो त्या स्वरांचा परिचय एकदा झाला की मग आपल्याला ते वाजवायला सोपं जातं. मग बाकीचे स्वर आपल्या नकळत येत नाहीत. तर ते मालकोंचे स्वर पहिल्यांदा लक्षात घेऊ आपण. सा ग म ध नि सा, सा नि ध म ग म ग सा. सा ग म ध नि हे 5 स्वर
परत येताना सा नी ध म ग किंवा नी ध म ग सा. आता यामध्ये वर्ज स्वर कोणते आहेत? ऋषभ वर्ज रे आणि पंचम वर्ज आहे धैवत वर्ज आहे. पण धैवत हा कोमल धैवत घेतलेला आहे, शुद्ध धैवत वर्ज आहे, त्याच्याऐवजी कोमल धैवत आहे. कोमल स्वर कोणते आहेत? तर ग, ध आणि नी हे 3 स्वर कोमल आहेत आणि शुद्ध स्वर आहेत. सा हा अचलच असतो, म हा शुद्ध आहे आणि हे सा आणि म हे 2 आणि हे 3 कोमल स्वर, असा हा 5 स्वरांचा राग आहे. पण सुगम संगीतामध्ये मात्र शास्त्रीय संगीताचे सगळेच्या सगळे नियम जसेच्या तसेच पाळले पाहिजेत असा दंडक नसतो. काही वेळेला सौंदर्यासाठी किंवा गोडी येण्यासाठी रागामध्ये जे नसलेले एखादे स्वर असतात, विवादी किंवा वर्ज्य स्वर, तेही घेतले जातात. आता यामध्ये पंचम वर्ज्य आहे तरी पण तो घेतलेला आहे. काही ठिकाणी कोमल ऋषभही घेतलेला आहे. तो कसा घेतलाय, केव्हा घेतलाय ते आपण बघूया. दुसरं, या रागासाठी किंवा हा राग वाजवण्यासाठी ज्या वेळेला तानपुरा लावला जातो, त्या तानपुऱ्याचा नियम असा असतो, शक्यतो नेहमी ज्या रागामध्ये पंचम असतो त्या रागाचा तानपुरा हा खालच्या सप्तकातील पंचम आणि षड्ज असा वाजतो. सप्तक तुम्हाला माहित आहे, हे मंद्र सप्तक आहे, हे मध्य सप्तक आहे आणि हे तार सप्तक आहे. आपण नेहमी वाजवताना गाताना शक्यतो मध्य सप्तकामध्ये वाजवतो, गातो. तानपुरेचे स्वर लावताना पंचम हा खर्जातील असतो, मंद्र सप्तकातील आणि षड्ज असतो. परंतु या रागामध्ये पंचमच वर्ज्य आहे, त्याच्याऐवजी मग मध्यम लावलेला आहे. आता हा तानपुरा तुम्ही ऐकताय बघा. साम असा वाजतो तो. त्यामुळं तानपुरा लावताना जिथं जो शब्द किंवा जो स्वर वर्ज्य आहे तो वगळून त्याच्याऐवजी साम किंवा काही वेळेला मग निषादही लावला जातो, निसा असा लावला जातो. ठीक आहे. आता राग मालकोसाचे हे स्वर आपण लक्षात घेतले आणि काही वेळेला पंचम. आता या व्यतिरिक्त बाकीच्या कोणत्याही स्वराला धक्का लावायचं काही कारण नाही किंवा ते घ्यायचंही काही कारण नाही. त्यामुळे सोपं झालं आपल्याला. आता हे स्वर माहीत झाले एकदा की सोपं झालं. या गीताची सुरुवात, जो पहिल्यांदा जे ध्रुपद आहे ते आता आपण बघूया. ते कसं आहे? कानडा राजा पंढरीचा. राजा राजा कसं आहे, जसा उच्चार असेल तसं. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा. वरच्या षड्जातून सुरुवात आहे याची. निसा का का बघा. कानडा राजा, वरच्या गचा कण आहे. निगसा कानडा. आता इथे येताना पंचम घेतलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आपण करू शकतो. कानडा
पंचमावर इथं हा वर्ज्य स्वर आहे मुळातच या रागातला, त्यामुळं त्याच्यावर जास्त न्यास करायचा नाही किंवा थांबायचं नाही, तो फक्त सौंदर्यासाठी म्हणून घेतलेला असतो. मध्यम हा न्यासाचा स्वर आहे आणि या स्वरावर आपल्याला थांबायला हरकत नाही. आता याच्यानंतरचं दुसरं वाक्य बघूया. वेदानाही 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 हे सगळं वाजवण्याच्या ओघामध्ये तालाच्या अनुसरून किंवा तालाला अनुसरून त्याप्रमाणे ते कसं वाजवायचं हे तुम्हाला मी दाखवतोच. पहिल्यांदा स्वर समजून घ्या. वेदाना. आता हे करत असताना शक्य असेल तर तुम्ही गाणं म्हणता म्हणता वाजवायचा प्रयत्न करा. माझी एक अत्यंत मोलाची सूचना आहे तुम्हाला. भले तुमचा आवाज चांगला नसेलही किंवा असेल तर उत्तमच, पण गाणं गाताना तुम्ही वाजवायला किंवा वाजवताना गाणं गायला तुम्ही शिकलं पाहिजे किंवा वाजवलं पाहिजे. दोन्ही सायमल्टेनियसली दोन्ही बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या डोक्यामध्ये जर हे गाणं पक्क बसलं असेल, यातले स्वर सगळे पक्के बसले असतील, तर ते गाताना आणि वाजवताना जर फरक झाला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि मग असं कळेल की आपण म्हणतोय एक आणि वाजवते दुसरंच. त्यामुळे मग तिथं चुका दुरुस्त करायला वाव असतो. बघा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा 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 पंढरीचा, वेदानाही वेदानाही. इथं व्हेरिएशन करू शकतो आपण जसं पाहिजे तसं. वेदानाही वेदानाही नाही 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 वेदानाही नाही. कळला कळला वेदानाही नाही 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 नाही. कळला अंतपार 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 याचा अंतपार गमनी अंतपार याचा सानिधाने गसा अंतपार याचा याला गमक आहे. अंतपार याचा
डाला पुन्हा गमक आहे. कानडा आता आपण स्लो तालामध्ये हा भजनी ठेका आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो, भजनी ठेक्याच्या 8 मात्रा असतात. तोही केरव्यातलाच एक प्रकार आहे, केहरवा राग. भजनी केहरवा म्हणतात त्याला. शक्यतो भक्तिगीतं, अभंग यासाठी जास्तीत जास्त उपयोगात येणारा हा भजनी ठेका आहे. तो कसा वाजतो ऐका. आठ मात्रा आहेत. धिन्ना धिन धिना तिन्ना धिन धिना धिन्ना धिन धिना क तिन्ना धिन धिना धिन्ना धिन धिना क तिन्ना धिन धिना. आता याच्यामध्ये पहिला जो धी आहे जोरकसपणे वाजतो, ती सम आहे. आणि 4 मात्रानंतर 5वी मात्रा आहे तीन, तो काल आहे. याचे 2 भाग आहेत, पहिल्या 4 मात्रा, दुसऱ्या 4 मात्रा. समेपासून कालापर्यंत, कालापासून पुढच्या समेपर्यंत असे 2 भाग आहेत. कोणत्याही भजनाची किंवा अभंगाची सुरुवात शक्यतो कालापासून केली जाते. हे जरी खरं असलं तरी त्या काव्याची रचना कशी आहे, दुसरं असं की सुरुवात करताना जो समेचा जो ठेका आहे, समेची बीट आहे ती जोरखच असते. तिथं त्या शब्दातील एखादा ठोस शब्द जो असतो तो तिथं जर आला तर त्याची एक चांगलीच गंमत निर्माण होते किंवा एक त्याचा प्रभाव पडतो आपल्याला. आता याच्यामध्ये कानडा राजा पंढरीचा ढ हा एक कठीण व्यंजनातला प्रकार आहे. ड आणि ढ, बरं. तर आता याची सुरुवात कशी होते, तर याची सुरुवात अशी होते की समेपासून 4थ्या मात्रेवर कानडा अशी सुरुवात होते. बघा, 1 2 3 4 1 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3. बघा, 1 2 3 कानडा रा पंढरीचा. इथं कानडा आणि राजा 1 2 3 कानडा रा 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 हा शब्द जो आहे किंवा जे अक्षर आहे तिथं पुढची सम येते. परंतु समेवर एक्झॅक्टली तो शब्द येत नाही किंवा ते अक्षर येत नाही, तर ते समेच्या थोडं पुढं जातं. त्याला ऑफबीट म्हणतो आपण. ते कसं आहे, त्याच्यात कशी गंमत येते बघा. 1 2 3 साला परत एकदा सम येते. एकदा राला येते आणि चाला येते. पंढरीचा. बघा, 1 2 3 आता इथं काय केलेलं आहे पुढे त्यांनी, मध्ये एक वाद्याचा पीस आहे. साला सम आल्यानंतर
पुढची सम येईपर्यंत मध्ये वेळ घेतला त्यांनी, पॉज घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाद्याचा पीस आहे. पुढची सम जेव्हा येते त्या समेला मात्र वेदांनाही याची सुरुवात केलेली आहे. बघा 2 3 वेदांनाही आता काय झालं, पहिली सम जी आली ती राला आली किंवा राच्या थोडी अगोदर आली. दुसरी सम जी आली ती बरोबर चावर आली, पंढरीचा. आणि याच्या पुढची सम जेव्हा येते ती त्या वेदांनाहीच्या वेळेला येते, पण मध्ये बराच काळ जातो, मध्ये बराच जवळजवळ 6 ते 7 मात्रा जातात. त्यावेळेला तिथं मध्ये पॉज आहे आणि त्यामध्ये याच्यामध्ये एक वाद्याचा पीस आहे. बघा 1 2 3 वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही आता इथं वेदानाही मधला वे आणि नाही मधला ना, इथं 2 ठिकाणी सम येते, परंतु वेच्या अगोदर ती थोडीशी येते आणि नंतर वे चालू होतो, ऑफबीट म्हणतो त्याला. आणि दुसरी सम जी आहे ते नाला येते. बघा आता हे बऱ्यापैकी लक्षात तुमच्या यायला हरकत नाही. पहिली सुरुवात जी आहे ती समेपासून 4थ्या मात्रेवर आहे, एक्झॅक्टली 5व्या मात्रेवर पण नाही आहे. 1 2 3 1 2 3 कानडा. बघा 1 2 3 कानडा, 1 2 3 कानडा 3. एक 2 3 1 2 3 सम संपल्यानंतरची पुढची मात्रा राजा. बघा
छानपैकी वाजून दाखवतो आणि हा एपिसोड आपण इथं संपवू. त्याच्यानंतर पुढचा एपिसोड पुढच्या अंतराच्या वेळात घेऊया, कारण हे सगळंच एकाच याच्यामध्ये खूप लांबेल आणि ते शक्य नाही आहे. तुम्हाला हे प्रॅक्टिस करताना ते शक्य नाही आहे, कारण हे पुन्हा पुन्हा तुम्हाला बघावं लागणार आहे. त्यामुळं माझी अशी इच्छा आहे किंवा माझी अशी सूचना आहे की आपण याचे एक 4 एपिसोड करू, म्हणजे मग ते व्यवस्थित आपल्याला पाहता येतील. ते बघा, 1 2 3. आता हे आपण बघितलं पहिलं ध्रुपद. बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात, मला खूप लोकांचे येतात की तुम्ही नोटेशन का देत नाही. तर यापूर्वी मी माझी भूमिका स्पष्ट केलेलीच आहे याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये. परत एकदा सांगतो की नोटेशनवरून गाणं वाजवण्याची जर एकदा सवय झाली तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्या बुद्धीप्रमाणे कोणतंही गाणं जरी माहीत असलं तरीसुद्धा ते तुम्ही वाजवू शकणार नाही. त्यामुळं नोटेशनची पद्धत कोणतीही गाणी वाजवण्यासाठी योग्य नव्हे. नोटेशनचा वापर वेगळ्या पद्धतीने करण्यात येतो. एखादी नवीन संगीत रचना असेल त्यावेळेला नोटेशनची गरज असते, किंवा शास्त्रीय संगीतामध्ये विद्यार्थ्यांना बंदिश गत समजून देण्यासाठी नोटेशनचा वापर केला जातो. एखादं गाणं जे आहे ऑलरेडी आणि जे तुम्ही ऐकलेल्या 1000 वेळा ऐकलेलं आहे, त्यातल्या बारीक सारी गोष्टी ऐकलेल्या आहेत, आणि ते गाणं फक्त आपल्या मनामध्ये किंवा आपण प्रत्यक्षात गाऊ शकतो. आपला आवाज जरी चांगला नसला तरी सुद्धा त्यातले प्रत्येक शब्द, प्रत्येक स्वर आपल्याला माहीत आहे. असं असेल तर ते गाणं फक्त माध्यमावर गळ्यात जसं आपण गाऊ शकतो तसं पेटी या माध्यमावर उतरायचं आहे. त्याप्रमाणे त्याचे स्वर शोधायचे आहेत आपले आपण, आणि स्वर शोधून झाले की त्याप्रमाणे वाजवायचं आहे. नोटेशनची काय गरज आहे, कारण एकदा आणि दुसरं असं की नोटेशनमध्ये काही कण स्वर येत नाहीत, गमक येत नाही, बऱ्याचशा खाचाखोचा असतात, त्या येत नाहीत. आणि मग नोटेशनचं गाणं हे थोडंसं एक यांत्रिक पद्धतीचं ऐकू येतं. त्याच्यामध्ये गोडवा नसतो, गोलाई नसते, सौंदर्य नसतं. आणि नोटेशनप्रमाणे जर वाजवण्याची एकदा सवय झाली तर मग पुन्हा तुम्हाला कोणतंही गाणं माहीत असलं तरीसुद्धा नोटेशन नसेल तर ते वाजवू शकणार नाही. त्यामुळं नोटेशन तयार करून गाणं वाजवणार यावर माझा विश्वास नाही, आणि ती चुकीची पद्धत आहे हे मी परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो. आत्ता या भागापुरता आपण इथंच थांबूया, आणि मी पुढचा भाग किंवा पुढचा अंतरा जो आहे तो पुढच्या भागामध्ये आपल्याला विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. थांबूया आपण इथं.